चाललंय पाणी. कुणाकडे दिले काढू का मग हे पण आता ते मला वाटत होतं की हे तिकड जास्त चढ हे इथं येते बघा पाणी इथं येते फक्त इकडचं. जॅकेट केलं नाही हो. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा माता व बाल संगोपन रुग्णालय ही जी काही इमारत आहे ही इमारत 7 मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये 4 दिवसापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक सतीश कुमार सोळंके, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या इमारतीचं उद्घाटन झालं. या इमारतीमध्ये सध्या रुग्ण आहेत, जे काही माता आहेत, बालकं आहेत, ते सध्या या इमारतीमध्ये उपचार घेत आहेत. या इमारतीच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर जे काही पूर्वीचे गुत्तेदार आहेत त्या गुत्तेदारांनी असं काम केलंय की पुन्हा ते काम तोडावं लागत आहे, पुन्हा पुन्हा ते काम करावं लागत आहे. कारण या इमारतीला कोट्यावधी रुपये शासनाने दिलेत, मात्र काम कुठलंच व्यवस्थित झालं नाही अशी ओरड नेहमीच पाहायला मिळाली. अजून एक तुम्हाला इथल्या कामाचा एक उत्तम नमुना तुम्हाला दाखवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मी आहे इमारतीच्या बॅक साईडला, म्हणजे जी काही बॅक साईड आहे या इमारतीमध्ये आता सध्याला रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या वाढता या ठिकाणी पाणीही तेवढ्याच प्रमाणामध्ये या बिल्डिंगला लागत आहे. मात्र सांडपाणी असेल, बाथरूमचं पाणी असेल, संडासचे पूर्ण जे काही ब्लॉकेज आहेत ते देखील बंद आहेत, ते देखील या ठिकाणी चॉकअप झालेले पाहायला मिळत आहेत. आता ही बिल्डिंग चालू करण्याची होती त्या दरम्यान जे काही लेआउट आहे त्याचं जे काही पाण्याचं बाहेर काढण्याची जी काही पाईपलाईन आहे ती पाईपलाईन इथं अशी केली आहे. ही पाईपलाईन इथं खुजी आहे, मात्र जिकडं बाहेर काढायचं पाणी तिकडं मात्र उंच आहे. इथं पाणी, या बिल्डिंगचं पाणी इथं न निघता तिथून पुढे तर जाणारच नाहीये, कारण या बिल्डिंगचं पाणी येणारं त्या तिकडंच मुरत आहे. मोठ्या प्रमाणात बिल्डिंगच्या कॉलममध्ये हे पाणी मुरत असल्यानं या इमारतीला पण धोका निर्माण होतोय. कारण इथला गुत्तेदार, इथला जे काही ठेकेदार असेल त्यानं काम कुणाच्या भरोश्यावर, कशाच्या भरोश्यावर केलंय हे मात्र समजून येत नाहीये. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर तो इंजिनियर एकतर मुळात नक्कीच कॉपी करून पास झालेला असावा. ज्या ठेकेदाराला काम दिलं त्यानंही काम करायचं म्हणून काम केलंय, अशी परिस्थिती या जिल्हा रुग्णालयाच्या या इमारतीच्या संदर्भामध्ये झालेली पाहायला मिळते. कारण कुठलं सरकारी काम असेल तर त्याला प्रथम मान्यता असते, पैशाचं सँक्शन केलं असतं, त्यानंतर इंजिनियर असतो आणि ठेकेदार जे काही गुत्तेदार असतो तो घेणारा असतो. आणि मग कमी वेळेत, ज्या ठरलेल्या वेळेत ते काम त्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे आणि सर्वसामान्यांना ते उपलब्ध करून दिलं पाहिजे, असं जे काही धोरण आहे त्या धोरणाला कुठंच ठाव ठिकाणा लागत नाही. कारण सदरील ठेकेदार असेल, गुत्तेदार असेल यांनी मनमानी करत या ठिकाणचं काही बट्ट्याघोळ केलाय. या ठिकाणचं काही कामाची दर्जाची क्वालिटी आहे ती पूर्णतः भ्रष्ट झालेली आहे. त्याच्यामुळं चढ इकडे केलाय आणि उतार इकडे केलाय. बिल्डिंग इकडं आहे, इकडं पाणी इकडं जायचं, ती पाणी इकडं जात आहे, अशी परिस्थिती सध्या या जिल्हा रुग्णालयाच्या संदर्भामध्ये झालेली पाहायला मिळते. आता हे काम कोणी केलंय माहिती नाही. आता हे तोडलं जाईल, नंतर लेआउट केलं जाईल, नंतर त्याचं फोडाफोडी केली जाईल, पुन्हा त्याला पैसे मागितले जातील, अशीच परिस्थिती या इमारतीच्या बाबतीत संपूर्ण बिल्डिंगच्या संदर्भामध्ये पाहायला गेलं तर अशीच परिस्थिती सुरुवातीपासून आतापर्यंत झालेली नक्कीच पाहायला मिळते. बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वेळोवेळी या इमारतीच्या संदर्भामध्ये पाहणी करत योग्य त्या सूचनाही केल्या, मात्र फरक पडलाच नाही. कारण जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या इमारतीच्या संदर्भात 5-5, 6-6 वेळेस या ठिकाणी येत सूचना कराव्या लागल्यात, तरी या बिल्डिंगच्या संदर्भात सुधारणा झालीच नाही. अशी परिस्थिती सध्या बीड जिल्हा रुग्णालयामध्ये पाहायला मिळते. त्यामुळंच
बीड जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक घटकेमध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये अजून वाढ होताना पाहायला मिळते. लिफ्टच्या संदर्भात तसाच प्रश्न आहे, लाईटच्या संदर्भात तसाच प्रश्न आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन जी काही लाईन आहे ती पण तशीच पडलेली आहे. त्याचंही काम सध्या सुरू आहे. त्यामुळं या इमारतीमध्ये एक चांगला खमक्या अधिकारी आणि विशेषताचं लक्ष असलं तरच ही इमारत 100% बरी होईल. कारण या ठिकाणी रुग्णावर उपचार करण्यापेक्षा या इमारतीवरच उपचार करण्याची वेळ या जिल्हा शल्य चिकित्सक सतीश कुमार सोळंके, जिल्हाधिकारी बीड यांना आलेली पाहायला मिळते. चेक करायला पाहिजे होतं. हे तर ते सिमेंट लावलं नाही. शिकून चांगलं झालं हो, शिकून काम चांगलं समोरून येणार.